नमस्कार, मी अनघा धुडपकर. अश्वत्थामा भाग 5. व्यास म्हणाले, तुझ्या मस्तकावरची जखम, शरीराला येणारी दुर्गंधी आणि रानावनातील सततची वणवण. कलियुगात सध्या एवढी दुर्गंधी पसरली आहे की तुझ्यातील दुर्गंधाची कालमर्यादा संपली. तुझ्या शापाचं रहस्य त्र्यंबकेश्वर सांगतील. व्यासाने त्याला आचमन करायला सांगून म्हणाले, आजपासून तू बंधनमुक्त होशील. पारदर्शी होऊन कुठेही प्रवेश करू शकशील. तुला परिस्थितीनुसार स्वरूप बदलता येईल. यापुढे जखमेतून प्रचंड येणारा गलिच्छ दर्प, जखमेची दुर्गंधी येणार नाही. या कलियुगातील भारतातल्याच नव्हे तर जगातील सर्व भाषा अवगत होऊन बोलताही येतील. वाऱ्याच्या वेगानं चालू शकशील, असे म्हणून त्यांनी त्याला तपोबल समर्पित केलं. त्र्यंबकेश्वराच्या दर्शनानं स्वतःची ओळख तर पटेलच, पण सगळा भूतकाळ घडल्यासारखा किंवा घडतोय हे तुझ्या स्मृतीपटलातून झरझर बाहेर येईल. व्यासांनी त्याच्या मस्तकावर गंगा सोडून ते म्हणाले, महाभारतकर्त्या चिरंजीव व्यासाचा शब्द, आशीर्वाद खरे होते. तथास्तु. त्र्यंबकेश्वराच्या आज्ञेनं तुला न्यायला वाटाड्या पांढरा ढग आलेला आहे. त्याच्याबरोबर अविरत प्रवास करून त्र्यंबकेश्वराला पोहोच. कुशावर्तात गंगेची प्रार्थना करून अर्धज्ञान देऊन ब्रह्मगिरीस मनोभावे नतमस्तक होऊन गाभाऱ्यात प्रवेश केल्यावर शांततेचा भंग करून त्यानं विचारलं, हे देवाधिदेवा त्र्यंबकेश्वरा, सांगा ना, कोण आहे मी? त्र्यंबकेश्वर त्याला सांगू लागले, 5000 वर्षापूर्वी कुरुक्षेत्रावर महाभयंकर 18 दिवसांचं रात्रंदिवस महायुद्ध चालू होतं. कौरवांचे 11 औक्षणी सैन्य कामाला आले. कौरवांकडे फक्त 3 वाचले, तू स्वतः कृपाचार्य आणि सात्यकी. पांडवांकडचे फक्त 7 जण, 5 पांडव, यादववीर श्रीकृष्ण आणि सेनापती धृष्टद्युम्न. त्या रात्री सेनापती पदाचा तुझा अभिषेक झाल्यावर साक्षात मला, या रुद्राला प्रसन्न करून पांडवांच्या शिबिरात शिरून तू प्रचंड नरसंहार केलास. इतकेच नाही तर पांडवांच्या निशस्त्र सैन्यांना आणि द्रौपदीच्या 5ही पुत्रांना झोपेतच अमानुषपणे कापून काढलंस. हे ऐकून तो प्रचंड हादरला. हे भयानक कृत्य माझे? ते पुढे म्हणाले, कृपाचार्य आणि कृतवर्मा यांचा विरोध डावलून स्वतःबरोबर त्यांनाही या पापात ओढलेस. अर्थात या संहाराची प्रेरणी मीच होतो. मी जेव्हा पृथ्वीवर भार झाला तेव्हा संहार करण्यासाठी पांडवांच्या रूपानं महाभारत घडवून आणलं. तरी या हत्याकांडाची जबाबदारी तुझी एकट्याचीच होती. द्रौपदी पुत्रांची हत्या झाल्यानं द्रौपदी प्रचंड संतापून तुला ठार मारण्याचा आग्रह धरल्यानं तुम्ही तिघेही जंगलात पळाले आणि तिथे व्यासांना शरण गेला. पण तिथे श्रीकृष्ण, भीम, अर्जुनानं गाठलंच. पांडवांचा गुरुबंधू म्हणून ठार केलं नाही, पण माझ्या कृपेनं मिळालेला तुझ्या मस्तकावरचा जन्मजात सहजमणी, अवध्य नीलमणी श्रीकृष्णाच्या आज्ञेनं अर्जुनानं कापून काढला. धन्यवाद.